नसे अंतरी कामना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. मनात अनेक प्रकारच्या भावना उत्पन्न होत नाहीत असा श्रीरामांचा भक्त जगात मान्य होतो, हा सरळ अर्थ आहे या श्लोकाचा. आपल्या मनात अनेक प्रकारच्या भावना विकार येत असतात. कोणाबद्दल तरी राग, द्वेष, मत्सर, कशाची तरी हाव, सतत अस्वस्थ मन, चिडचिड, तर कधी आनंद, प्रेम. पण या प्रत्येक गोष्टीमुळे आपला अहंकार वाढत जातो आणि खऱ्या कामापासून आपण लांब लांब जाऊ लागतो. खरा आनंद मिळेनासाच होतो मग. म्हणून समर्थ इथे सांगतात, मन कायम अगदी सतत कोणत्याही भावभावनांपेक्षा श्रीरामाच्या ठिकाणी गुंतवा. आपले काम नीट करण्यातच आनंद माना. तुला आत्तापर्यंत किती गोष्टी सांगितल्या आठव बघू त्या. साधारण प्रत्येक गोष्टीत अति हाव नको, द्वेष मत्सर नको, सर्वांविषयी प्रेम आदर ठेव असं सांगणाऱ्याच त्या होत्या. रामायणात बघ, अगदी सुरुवातीपासून दशरथ राजा शिकारीसाठी अरण्यात जातो आणि त्याच्या हातून श्रावण बाळाचा वध होतो. पुढे रामाला राज्याभिषेक करायचा ठरतो तर कैकेयीला मत्सर वाटतो आणि ती रामांना 14 वर्षे वनवासात पाठवते. सीतेचा मोह रावणाला होतो, त्याचा शेवट रावण वधात होतो. म्हणजे प्रत्येकाचे काहीतरी चुकते व त्याची शिक्षा त्याला होते. पण या प्रत्येक प्रसंगात श्रीराम शांत राहतात आणि समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला संयम ठेवून सामोरे जातात. कैकेयीचा द्वेष करत नाहीत, भरताला सावत्र भाऊ म्हणून हिणवत नाहीत, परंतु रावणाला मात्र त्याची शिक्षा देतातच. म्हणजेच आलेल्या परिस्थितीत विचार करून शांत राहून प्रश्न सोडवले तर नक्कीच यश मिळते. कोणाचाही राग करणं, मत्सर करणं, हेवा करणं किंवा सतत काहीतरी हवं असा हट्ट धरल्यामुळे आपलं मन शांत राहत नाही. मग अशा अस्वस्थ मनाने घेतलेले निर्णय चुकतात. असं बघ, परीक्षेत एखादं उत्तर आठवलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर आपण शांतपणे पुढचा प्रश्न सोडवतो आणि परत थोड्या वेळाने अडलेले गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तर लगेच सुटते. अशा वेळी धीर खचू न देता, चिडचिड न करता, घाबरून न जाता शांत डोक्याने विचार करावा लागतो. म्हणजेच जर चांगलं काम करायचं असेल, एखादं चित्र काढायचं असेल किंवा रंगवायचं असेल तर जसं आपण त्याचाच विचार करतो तेव्हा ते काम अचूक होतं, चांगलं होतं. त्याप्रमाणेच चांगले विचार करणारा व तसे वागणारा प्रत्येक जण श्रीरामांना आवडू लागतो. जय जय रघुवीर समर्थ.